मुंबईत भाजप कार्यकर्त्यांकडून 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा। मुंबई महापालिकेच्या चेंबूरमधील वॉर्ड 173 मधील प्रकार। वॉर्डात भाजप विरुद्ध शिवसेना अशी मैत्रीपूर्ण लढत। आता परळीमध्ये शिंदेंची शिवसेना एमआयएम सोबत, राष्ट्रवादी शिवसेना एमआयएम हे 3 पक्ष सत्तेत। शिवसेनेचे 2 आणि एमआयएमचा 1 नगरसेवक असा गट स्थापन। भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास माझा विरोध नाही। दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर सुनील तटकरेंची सकारात्मक प्रतिक्रिया। राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण। भाजपमधून बंडखोरी करत अपक्ष उभे असलेल्यांवर कारवाईचा बडगा। नागपुरात 32 पदाधिकाऱ्यांना दाखवला घरचा रस्ता। मुंबई, जळगाव आणि सोलापुरातही कारवाई। भाजपला मुंबई अदानीयुक्त करायचे। ठाकरे बंधूंचा मुलाखतीतून हल्लाबोल। तर भाजपलाही एक्सपायरी डेट आहे असं म्हणत डिवचलं। उद्धव मामू सत्तेत आले तर मुंबईचं मोहम्मद लँड नामकरण करतील। मंत्री नितेश राणेंचा हल्लाबोल। महायुती सत्तेत आली तर मुंबईचं परत बॉम्बे करतील। ठाकरेंनी केली होती टीका। आजपासून ठाकरे बंधूंच्या एकत्रित सभा। नाशिकमध्ये प्रचाराचं रणशिंग फुंकणार। आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ ठाकरे बंधू मैदानात। डोनाल्ड ट्रम्प भारतावर 500% टॅरिफ लावू शकणार। रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर कारवाईसाठी खास कायदा मंजूर। भारतासह चीन आणि ब्राझीलही टार्गेट। आजपासून वुमन्स प्रीमियर लीगला सुरुवात। मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स यांच्यामध्ये सलामीची लढत। हरमनप्रीत आणि स्मृती मानधनाच्या नेतृत्वाची कसोटी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।